हॅलो मैत्रिणींनो, वेलकम. प्रतिमाज वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सेल्फ मेकअप. तर स्वतः मेकअप करायला आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा छोटासा एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे की सेल्फ मेकअप कसा करावा. तर सुरुवातीला मी क्लिन्झिंग केलेलं आहे आणि क्लिन्झिंग ह्या वेट वाईपने केलेला आहे. तर वेट वाईपने पूर्ण चेहरा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे टोनर. हे टोनर सुद्धा मी फेसवर अप्लाय केलेलं आहे. आधीच मी हे केलेलं आहे. ह्याचं कारण असं की व्हिडिओ मग खूप लांब लचक होतो, कारण की ह्या प्रत्येक प्रॉडक्ट ऍप्लिकेशन मध्ये ऍटलिस्ट 20 to 30 सेकंड्सचा वेळ मध्ये गॅप द्यायला लागतो. आणि त्याच्यानंतर मी हे जे आहे इमोलिन हे मॉइश्चरायझर मी लावलेलं आहे ऑलरेडी, आणि त्या लावून सुद्धा 30 सेकंड्स झालेले आहेत. तर हे माझं प्रॉडक्ट जे फाउंडेशन आहे हे जे मी अप्लाय केलं होतं हे ब्लेंड करून झालं आहे. आणि सेम हे माझ्या कॉम्प्लेक्शनचं आहे. तुम्ही त्याच्या आउटलेटवर जाऊन तुमच्या कॉम्प्लेक्शनचं सिलेक्ट करून घेऊ शकता. ह्याच्यानंतर मी ब्लश अप्लाय करणार आहे. ब्लश पण इनसाइडचा आहे, 01 नंबर. हे 01 नंबर आहे आणि कॉरल शेड आहे. हा असा कॉरल शेड आहे आणि हा मीडियम टोन साठी खूप सुंदर टोन आहे ब्लशचा. ब्लश कधी पण आपण बॅक साइडने लावायला स्टार्ट करायचं, कारण की भरपूर प्रॉडक्ट जर पुढे तुम्ही लावलं तर ते खराब दिसणार. आणि इथे थोडंसं जास्त लागलं तरी हरकत नाही, कारण की आपण पावडर सेट पण करणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते हाईड होऊन जातं. तर ह्या प्रकारे माझं लावून झालेलं आहे ब्लश. हे जेव्हा आपण क्रीम प्रॉडक्ट अप्लाय करतो तेव्हा सगळे क्रीमच प्रॉडक्ट अप्लाय करायचे असतात, आणि जेव्हा आपण पावडर प्रॉडक्ट अप्लाय करतो तेव्हा सगळे पावडर प्रॉडक्टच अप्लाय करायचे असतात. क्रीम आणि पावडर कधीही मिक्स करू नये, इफेक्ट खराब येतो. थोडं नाकाला पण पिंकी पिंकी करूया, त्याच्यामुळे मेकअप सुंदर दिसतो. इथे पण थोडं चिनला अप्लाय करायचं. हे झालं माझं ब्लश अप्लाय करून. त्याच्यावर आता मी अप्लाय करणार आहे कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्टने हे जे आहे फॉरएव्हर 52चं कॉम्पॅक्ट. माझा शेड आहे A006. हा आहे A006 आणि हे पण फॉरएव्हर 52चं आहे. हे आहे कॉम्पॅक्ट आणि हे मी आता अप्लाय करते. आधी आईच्या खाली सेटिंग करून घेते. मेकअप नीट सेट करणं गरजेचं आहे, तर तो लॉंग लास्ट राहतो. जर तुम्ही एसी मध्ये राहणार असाल पूर्ण दिवस आणि तुम्हाला ग्लॉसी मेकअप पाहिजे, ग्लॉसी लुक पाहिजे, तर तुम्ही सेट नाही केलात पावडरने तरी चालेल, कारण की असंही एसी मध्ये मेकअप खराब होत नाही लवकर. जिथे ब्लश लावलंय तिथे मी हा पावडर नाही लावणार, कारण की तिथे मला पावडर ब्लशच अप्लाय करायचं आहे, म्हणून तिथे मी पावडर नाही लावते. हे झालं माझं पावडर अप्लिकेशन करून. आता मी लावणार आहे पावडर ब्लश. तर हे आहे, हे पण कॉरल शेड आहे आणि हा कॉरल शेड पावडर ब्लश आहे, कलर बारचा आहे. हा खूप मी वापरलाय, त्याच्यामुळे सगळं ते पुसून गेलंय. तरी आय थिंक 006 असं काहीतरी शेड आहे वाटतं मला. आता ते शेड दिसत नाहीये. आता पावडर ब्लशने जेव्हा तुम्ही पावडर ब्लश घ्याल तेव्हा ब्रश थोडा डस्ट ऑफ करून घ्या आणि नंतर इथून मागून लावायला सुरुवात करा. जर तुम्हाला ब्लश ह्याच्यापेक्षा कमी आवडत असेल तर तुम्ही कमी लावा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त आवडत असेल तर जास्त लावा. पण काय आहे ना, थोड्या वेळाने मेकअप स्किन मध्ये अब्झॉर्ब होतो, त्याच्यामुळे मग तो कमी दिसतो. तर सुरुवातीला थोडंसं जास्त दिसलं तरी घाबरायचं कारण नाही.
हे झालं माझं ब्लश. आता राहिली माझी फक्त लिपस्टिक. तर मी लिपस्टिक लावणार आहे आता. स्विस ब्युटीची ही लिपस्टिक आहे. त्याच्यावर पण मला शेड नंबर नाही दिसत आहे. व्यवस्थित असं आउटलाईन देऊन लिपस्टिक लावा, ज्याच्यामुळे थोडी त्याची आउटलाईन फिनिशिंग मध्ये दिसेल. ही झाली माझी लिपस्टिक लावून. मैत्रिणींनो, आय शेडो पण मी फिंगरने अप्लाय करते आणि फक्त मी सिंगल शेड अप्लाय करते आणि त्याच्यावर थोडंसं ग्लिटर लावून टाकते. तो पण एकदम इझी. हा पण आहे फेसेस कॅनडाचा पॅलेट आणि हा न्यूड, हे सगळे न्यूड शेड आहे. तर ह्याच्यातला मी एक हा ब्राऊन शेड घेणार आहे आणि तो हलका हलका मी आयलिड वर लावणार आहे. फक्त एंड टू, हा एंड पार्ट आहे आणि हा मिड पार्ट आहे, इथपर्यंतच मी लावणार आहे तो डार्क शेड फिंगरने. मैत्रिणींनो, फिंगरने अप्लाय केल्यावर खूप पटापट मेकअप होतो. गरज नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही ब्रशनेच अप्लाय केलं पाहिजे. आणि आपले डोळे थोडे हायलाइट होण्यासाठी म्हणून ना, इनर कॉर्नर ते मिड कॉर्नर, म्हणजे हा आयबॉल आहे तो इकडचा हा कॉर्नर, इथपर्यंत तुम्ही लाईट शेड लावा. तुमचे डोळे थोडे ब्राईट आणि हायलाइटेड दिसतील. म्हणजेच डोळे थोडे पॉपअप दिसतील. आता इनर कॉर्नरला मी जस्ट हे ग्लिटर लावणार आहे थोडस. अशा प्रकारे फिंगरनेच लावा. शिमर असतं ते जरा खाली फॉल आउट होतं, पण हे जे ग्लिटर आहे हे फॉल आउट होत नाही. तुम्ही आरामात फिंगरने लावू शकता आणि ब्राउ बोन पण हायलाइट करू शकता. अशा प्रकारे फिंगरनेच. तर हा माझा मेकअप झाला पूर्ण. मी रोज लायनर नाही लावत. तुम्हाला आवड असेल लायनर लावायची तर तुम्ही लावू शकता. बघा माझा आय मेकअप किती शॉर्टकट आणि स्वीट झाला आणि माझे डोळे पण पॉपअप झाले. माझा मेकअप पूर्ण झाला आहे आणि ह्याला मी सेटिंग करणार आहे. जर तुम्हाला सेटिंग पण एसी मध्ये राहणार असेल तर सेटिंग करायची गरज नाही, पण सेट केल्यावर मेकअप थोडा लॉंग लास्ट राहतो म्हणून सेट करायचा असतो. हे आहे मेकअप फिक्सर फेसेस कॅनडाचं. हे डेलीसाठी मी लावत असते आणि अल्टिमा प्रो असं ह्याचं नाव आहे. हे फेसेस कॅनडाचं फिक्सर आहे. आपल्याला डेलीसाठी हे चालू शकतं. खूप हाय ब्रँडमध्ये नाही गेलात तरी चालतं. आता हे जे मेकअप फिक्सर आहे हे खूप जवळून लावू नका, थोडं लांबूनच असा स्प्रे करा. आता हे थोड्या वेळाने सेट होऊन जाईल आणि आपला मेकअप पूर्ण झालेला आहे. तर हा मेकअप लिटरली 10 मिनिटात होतो. आणि हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते पण सांगा. मी जरूर प्रयत्न करीन तो व्हिडिओ बनवण्यासाठी, खास तुमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.